हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आहे ना आपण आलू पालक करणार आहोत. एकदम टेस्टी अशी भाजी होते. पालक ही खूप हेल्दी आहे, आपल्या आरोग्यात चांगली आहे. बघा, आता मी 3 बटाटे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे. आपण त्याची आता फोडी करून घेऊया. एकदम छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे. सर्व बटाट्याची मी अशीच फोडी करून घेते. हे बटाट्याच्या फोडी मी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे. आता पालक चिरून घेते. एक गड्डी पालक घेतलेला आहे आणि 3 बटाटे. आता पालक बटाटे मी स्वच्छ धुवून घेते. हे आपण आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यात आता तेल घालून घेऊया. तेल गरम होऊन देऊया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता जिरं मोहरी घालून घेऊ. हे बघा, जिरं मोहरी तडतडलंय. त्यात आपण बारीक चिरलेला बटाटा घालून घ्यायचा. बटाटा चांगला परतून घेणार आहोत आपण. डब्यासाठी पण छान भाजीचा प्रकार आहे हा, डब्याला नेण्यासाठी. चांगले परतून घेऊया आपण बटाटे. त्याच्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण घालू. मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता चांगल्या तांबूस रंगावर येईपर्यंत आपण बटाटा परतणार आहोत. आपण पाणी न घालताच भाजी करणार आहोत, त्यामुळं आताच बटाटा छान असा परतून घ्यायचा, शिजून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये. एकदम टेस्टी भाजी होते, एकदा करून पहा. आता थोडी आपण हळद घालून घेऊया. हे बघा, किती छान असा कलर आलेला आहे. आता आपले बटाटे झालेले आहेत. बघू एकदा. हे बघा, दाबून 80% शिजलेला आहे आपला बटाटा. आता याच्यावर आपण झाकण ठेवू. एक वाफ येऊ देऊया, म्हणजे छान असा बटाटा शिजेल आपला. हे बघा, एक वाफ देऊन घेतलीये. त्यात आपण मसाले घालूया. लाल तिखट घालूया. धना पावडर घालूया 1 चमचा. हळद तर घातलेली आपण ऑलरेडी. व्यवस्थित सगळं घालून घेऊया. आता पालक घालून घेऊया स्टेपला. आता घालून घेऊ पालक. त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ.
एखादा मिनिट असं झाकून ठेवूया. हे पहा, झाकण काढून पाहूया. अजून 1-2 मिनिट आपण झाकून ठेवूया. हे पहा, झाकण काढून घेतलेलं आहे. थोडं शेंगदाण्याचं कूट घालूया, मोठा मोठा 2 चमचे. ऑप्शन नसं घालायचं तरी चालू शकतो, तुम्हाला नाही घातलं तरी चालेल शेंगदाण्याचा कूट. पुन्हा एक वाफ देऊया, म्हणजे होते आपली भाजी. झाकण खोलूया. तुम्हाला माझी पालकची भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपली भाजी तयार. बघा, छान असे बटाटे पण शिजलेले आहे, पालक पण झालेली आहे. रेसिपी तयार.